आता चाललंय यांना सोडायला रोमा जायची तर गाडीनं बसले बाबू बी ना आज नाही भरणार ही बघा आता ही गोगल लावून कुठे चालली नाही जेवते बाबा रूम मध्ये आलो आवरा बरा वाटत मला आता असं थंड हवं म्हणा इकडे हे बघा नुसतं थंड आमच्या भाऊला भेटलेला आहे का विडा आता 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 लजीची वारी आली आली तुम्ही बघा काय घ्यायला माहिती का पहिला चिप्स खाली आहे आणि मग द्यायला लागतील कला जेवलो हिनी बघा काय ते बाबूचा आहे चला आलो नवी मुंबई मध्येच फिरतो मी जवळजवळ 8 वाजल्यापासून नवी मुंबई मध्ये आता तिकडनं मला एक भाडा भेटला ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आताच रेडी बिडी झाल्या मस्त की निघले आता जायला बाहेर. चला दाखवतो तुम्हाला आता कुठं आज जायचं ते. बाय काय खाल्ला येडी चल जा चला निघलो आता जायला मी पण. हे लोक चालले ना आता कुठं माहिती आहे का यांना जत्रेचं आमंत्रण रे. कुठं ताईने बोलवले कादीला जत्रा ना त्यांची नाही आता चालल्यानंतर आता हे लोक डायरेक्ट संध्याकाळी येणार रात्री झोपाला. चला त्याला घेऊन जाऊ आपण आता मस्त की. आता चाललंय यांना सोडायला रोमा जायची तर गाडीनं बसले बाबू बी आहे. बाबू बघा बाबू ये त्याला माझी रिद्धी पण कधी गाडीत रडली नव्हती ना. यो बाबू पण गाडीत रडत ना. गौरव आम्ही त्याचं नाव गौरव ठेवलंय गौरव आणि रिद्धी. चला यांना सोडतो दाखवतो ताईची बघा. आलो खाल्लेलं पण ताईच्या रिटर्न हे 3रे 4थे माल्यावर बापरे दम लागला. या लवकर अरे आहे का कोणी नाही. हाय 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 ते बघा इथं समोर त्यांच्या गावात बघ मेला लावले ताई समोर सगळे हे लावतात बघा ते लोक. हे बघा तिथं सर्व लावतात ते. जत्रेला आले जत्रेला जत्रेला आले जत्रेला. ए बाबड्या कसं असतं बघा. कोण रे बघा कसा करतो ना. आज नाही भरणार बघ ना. चला रिद्धीची मजा झाली. आता रिद्धीला मजा आली कारण आता रिद्धी काय रात्री इथे बघा किती मजा आली तिला. रात्री इथे समोर मेला भरेल ना सगळं लावले बघा त्यांनी. आता ते सेटअप असते लावायला घेतले त्यांनी सर्व जत्रेचा. हा बोल काय नाही नको ते ना निम्मा थंडा पाणी बाबड्या. आणि बाबड्या बघा आमचा काय ताई समजा बघा मस्त किचन छोटासाच आहे तुमचा. आणि इकडे बेडरूम नेहाचा प्रणय आणि इकडे 2 बेडरूम मध्ये आहे ना. यो एक बेडरूम आहे इथं बाजूबाजू 2 बेडरूम आहेत. तो हॉल आहे त्यांचा. केक प्रणय. आम्ही आज बरेच ठिकाणी जत्रा आहेत गावकीच्या गाववाल्यांच्या इकडे तिकडे. खर्डी गावात आहे परत 30 गावची जत्रा आहे. दिव्याला आहे. अशा वेगवेगळ्या गावच्या वेगवेगळ्या ठिकाणी जत्रा आहेत. आता मी चालल्या वापस आईच्याकडे खर्डीला. सविताचं तिथेच आहेत आणि आई आणि पप्पा पण आले तिचे सविताचे. चला या दाखवतो तुम्हाला. ही बघा आता ही गोगल लावून कुठे चालली नाही जेवते बाबा. शेट जेवतो बघा कसा हाताने. घरा पण असा कधीतरी जेवते ना रोज ना. आणि वाजले आता 3:18 किती झाल्या. 3 वाजल्या आणि ऊन जाम बोलतं बाहेर आहे. सगळे झोपल्या मस्त. रूममध्ये आलो आवरा बरा वाटत मला आता. असं थंड हवं म्हणा इकडे. हे बघा नुसतं थंड हवं 24 उठवले बरा वाटतं जरा.
बाहेर ना एकदम डेंजर गरमी होती. बाप रे. चला तर झोपता मस्त की जरा 3:15 झाले, मला वाटलं 3:30 झाले. 1 घंटा झोपायला लागे, 1-1.5 घंटा. मग त्याच्यानंतर भेटतात तुम्हाला संध्याकाळी. आज आपल्याला जायचं हल्दीना. हल्दी पण आहेत गावानं आपले. चला इथं रिद्धी आणि बाबू ही लोक गेली. आता बेडरूममध्ये एकटाच आवाज झोपायला मस्त वेगळी. ही लोक गेले आणि ताईची तर खर्डीला त्यांची जत्रा आहे म्हणून. आणि आता तिथूनच आपण जेवण वगैरे करून आलेलो आहोत. आता करता कपडे मस्त वेगळी आणि आरामशीर झोप मरता. एक रमेश दादाची इथं दातीकडची इथं आता त्यांच्याकडं अजून बेगणी आली नाही. यांचं अजून डेकोरेशनचं काम चाललं आहे. लाईटीचं पण काम चालू होती लोकांचं. आपला फुलाची मामा आहे मस्त की बसल्या इथं आम्ही. आता थोड्या वेळेला जण अनिल दादाच्या पोरीची इथं बेगणी आली आहे, तिथं पण दाखवतो तुम्हाला ती लोक आले ती. नाही घेतले मी कधीच. तर बघा सर्व दादा बसले आणि दादांनी व्हिडिओ वगैरे घेतल्या ना. आता ही प्रथाच असते आपल्या इकडे पूर्ण लग्नामध्ये सगळे. आमच्या भाऊला भेटलेला आहे का विडा. नको विडा नारायणला दिला. विराट दिलं होतं. फोटोग्राफरचं असताना असं नवरी असते ना, फोटोग्राफरचा फोटो खपत नाही. त्यांना फक्त 101 पोज लागते बस. बोलतो इकडे बघा. आता मी घेता हे घेणारे वरमत घेणारे वरमत. आता फुलाची वारी आली आली. इकडे इकडे ठेवलं चालेल बाबा. नारळ इकला ना दुकानाने इथं बाजूला. इथं छोटीची हळद इथं होणार. मगाशी तिथं तो मंडप वेगळा होता ना, यो वेगळा इकडं. यो शाळेची इथं आपला आशारामा पाटील माध्यमिक विद्यालय याची इथं हे इथं घेतले जाई. इथं ऑर्केस्ट्रा. अजून बाकीचं तुम्हाला दाखवता कुठं कुठं फिरतोय. त्या सेटअप चालू आली त्यांचा. The next day. पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रात्री काय शूट केलात ना मी, कारण उशीर जाऊन मला तिकडे जरा. आता उठलो पण लेट. आता आंघोळ केले, नाश्ता केले. वाजल्या 11:30 वाजून गेल्या, पुढे झाल्या 11:15 झाल्याचे. आता चालले वापस गावात लग्नात तिथं. चला भेटूया आपण तिथे लग्नात गेल्यावर. सोमवार आज आले. आम्ही आता शंकराच्या देवळात मी आणि फुलाजी आहोत. ते ईशा आम्ही कुठं जाणार आहोत लग्नात. नाही रे ईशानं तर लग्नात जायला लागेल ना. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जय बदाय. चला आता चालले जरा बाहेर तिला घेऊन जरा कामासाठी. आता चाललोय ताईला घेऊन कलव्याला. ही पण बर्फी येते आमचे. ताईचा जरा सामान आहे थोडासा, तो द्यायचा. मेडिकलच्या गोळ्या आहेत ना, ते चेंज करायचं. आज निघले आता बाहेर गाडी घेऊन, रिक्षा. बरेच दिवसांनी माझ्याबरोबर बघा रिद्धी आहे आणि ताई आहे. त्यांनी बघा काय घ्यायला माहिती का, पहिला चिप्स खाली आहे आणि मग त्याच्यानंतर टी देईल. पहिला चिप्स खाली आणि आता एक की टी आज लय ट्रॉफिक आहे. मागाच्या तिथं ट्रॉफिक आणि इथं पण आहे. जा तुझी एक बॅग घे. आता आईने हिला बरोबर चालू नाही कामासाठी तिचे. जे हा नाही ती पाण्याची बाटली ठेव म्हणा प्यायला पाणी. चला बाय. गेले कलव्याला मामा यांची इथं आणि मी थांबलो इथं बाहेर. ताईने रिद्धीला बरोबर घेऊन गेली तिचे आणि मी थांबलो इथं. आता आम्ही
त्यांचा घड्याळ चौकाचे अशा ठिकाणी आहे त्यांची गाडी. त्याच्या मार्केटमध्ये आणले आई ताई रिद्धी गेली तिथं चिप्स आणायला. मार्केट चालू आहे किती द्यायला लागतील कला मग तुम्ही खाऊ किती घेतला. ताईने हिला नेला चिप्सच्या दुकानात हिने ताईला 200 रुपयाला पोटका दिला. डायरेक्ट 200 रुपयाचे चिप्स उचलले हिने. तिला आवडतात त्या सगळ्या. आता हिनी बघा काय ते बाबूच आहे. चला आलो मस्त की ना वाजला मला वाटतं 1 वाजला असेल तर 1:45 वाजता तिकडनं निघलो आलो आम्ही कलव्याच्या. गरम असा डेंजर होतं वाफ लागत होती ना बाहेर. बाप रे काय तुषा छोट्या भावाला बघा कशी झेप घालते तिच्या. तिचा छोटा भाई आहे ना तो म्हणून त्याला झेप घालते झोपवते त्याला. जागा आहे का झोपलाय. आता खालती जेवायला आहात अजून कपडे नाही घेतो बघा. कपडे असं टाकलं माझ्या हा ना आणला आणता की डबल वरती जायला लागेल ताक आणण्यासाठी. फ्रीजात ठेवले 3 ताक जेवायला केली संतांनी आणि ताक दिले आपल्याला. आणि बघा झोपाले काय सांगू बाई. तिला झोपवले बघा. झोपाले बोलते. या शेवया पण तळल्या चवीदानी जराशा. चपाती आहे तिकडे या जेवायला मस्त आहे की. एवढं गरम होतं ना तिथं एकदम डेंजरवाला गरम होतं. आता निघल्या जायला गाडी मस्त आहे की. काल गेलो मग काल बी एवढी ट्रॉफिक होती का सांगून सोयना दिव्याला आणि आपल्या शिलवाड्याला. आता काल तर तळीला रास ट्रॉफिक होती आणि आपली तरी पण होती. आज पण आपली तर तो रस्ता रिक्षा स्टँडची तो खोदलेला आहे त्याच्यामुळे ट्रॉफिक जाम होतं. आता बघूया आता गेल्यावर समजेल कसं आहे. गाडी मस्त की धुडी ठेवली इथं एवढी. आणि ते घेतले पाण्याची बाटली पाकिट. यो पाकिट आपल्याला नवीन घेतले कारण जुनावाला पाकिट आपला फाटला गाडी ॲक्सिडेंट झाला तेव्हा. चला आता 8 वाजल्यात आणि मी चाललोय गॅस भरायला. गाडीमध्ये गॅस बघा पूर्ण लाल गाडी लागली ती. चला आता भेटतो तुम्हाला पेट्रोल पंपवर गेल्यावर CNG पंपवर गेल्यावर. दिवसून नवी मुंबईमध्येच फिरता मी जवळजवळ 8 वाजल्यापासून नवी मुंबईमध्ये फिरत. आता तिकडनं मला एक भाडा भेटला पहिला घनसोलीचा कोपर घेण्याचा. कोपर घेण्याच्या आलो घनसोलीला. घनसोलीच्या आलो राबाड्याला आणि राबाड्याचा एक भाडा भेटला मला डायरेक्ट इकडं भांडूपचा. आता आपण आहो भांडूपमध्ये एरियाचं तेवढं काही लक्षात नाही आपला कुठलं आहे पण भांडूपमध्ये आता इथून आता वाजलं किती माहिती आहे का 10 वाजून 8 मिनटं झाल्या म्हणजे आता अर्धा 1 घंटा जाईल. चला आता घरी गेल्यावर भेटता तुम्हाला. रस्त्यात कुठं काय थांबलो तर दाखवतोच कुठं थांबेन काय करेल ते. चला आता वाजलं किती माहिती आहे का 11 वाजून 17 मिनटं झाल्या ना. आता मी घरा आल्या कारण आपण गेलो आज आपलीकडे ट्रॉफिक लागली मग त्याची मुलं गेलो भाडं मारीत मी भांडूपपर्यंत. आणि भांडूपला शेवटचा भाडा मारला मी 10चा आणि त्याच्यानंतर तिकडनं इकडे येता 1 घंटा लागला. 1-1.5 घंटा लागला मला कारण ट्रॉफिक होती रस्त्याला. ना आता आल्या घरा मस्त की जेवायला. चला